राजकारणाला समाजकारणाची जोड देत शिवसेनेची वाटचाल सुरू आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं तळागाळातील घटकांपर्यंत विविध योजना नेऊन त्यांचा विकास साधलाय। नाशिक रोड विभागात महिला आघाडीची धुरा विभाग प्रमुख म्हणून सुनीता जाधव यांच्या हाती आहे। एकनिष्ठता, अनुभव आणि दांडगा जनसंपर्क या बळावर शांती रक्षक कल्याण संस्था पोलीस मित्र संघटनेच्या जिल्हा सचिव सुनीता जाधव यांनी वरिष्ठांचा विश्वास प्राप्त केलाय। या पार्श्वभूमीवर नेते एकनाथ शिंदे आणि युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुनीता जाधव आणि जिल्हाध्यक्षा संगीता शिंदे यांनी शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाचं आयोजन केलं होतं। शिखरेवाडीतील श्यामकांत शिवरामे शिक्षण मंदिर विद्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, महिला आघाडीच्या सहसंपर्क प्रमुख सुवर्णा मटाले, महानगर प्रमुख अस्मिता देशमाने, आशा पाटील, संगीता खोडाना, श्यामला दीक्षित, पूजा वाघ, मंगला भास्कर, मंजुषा पवार, आरती गायखे, कीर्ती ठाकूर, मुख्याध्यापिका श्रीमती गायकवाड आदी उपस्थित होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर सुनीता जाधव यांनी पाहुण्यांचा सत्कार केला। सुनीता जाधव आणि शाखा प्रमुख सिद्धेश विस्पुते यांनी कार्यक्रमाचा तपशील विशद केला। आज आमचे शिंदे सरांचा व श्रीकांत शिंदेंचा वाढदिवस असल्यामुळे आज मी या स्कूलमध्ये लहान मुलांसाठी वह्या और पेन्सिल वाटप केलेली आहे। खूप आनंद होतो या तर माझी महिला आघाडी ठाम माझ्या पाठीमागे उभी आहे आणि आज मी हा कार्यक्रम राबवला। माझ्या नातीचा 26 जानेवारीला होता तर मी 4 तारीख धरली आणि आज आहे शाळेमध्ये मोका पाहिला आणि आज मी हा कार्यक्रम छानपैकी राबवला। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी सिद्धेश विस्पुते, शाखा प्रमुख नाशिक रोड विभाग। आज 4 फेब्रुवारी या निमित्ताने आज डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस असल्यामुळे आमच्या सुनीता जाधव मावशी जे नाशिक रोड महिला आघाडी विभाग प्रमुख आहेत त्यांनी हा एक उपक्रम राबवला आहे। तसं शिखरेवाडीतील शाळेमध्ये आपण वह्या आणि पेन्सिल वाटप करतो आहे। तर आज खूप छान कार्यक्रम पार पडलेला आहे। राजवांना लवटे तसेच सूर्यकांत अप्पा लवटे आणि सगळे महिला आघाडी उपस्थित होते। या सर्व मुलांनी पाहुण्यांचं स्वागत केलं। सक्षम पालवे या विद्यार्थ्यानं गीत गायन करून उपस्थितांची मनं जिंकली। त्यास पाहुण्यांच्या हस्ते रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं। महिला आघाडीच्या माध्यमातून सुनीता जाधव यांनी जे काम उभे केले आहे त्याचे सुवर्णा मटाले यांनी कौतुक केले। सगळ्यांनी आलं पाहिजे। खरं तर मला वाटतं शिवसेना महिला आघाडी सुद्धा पहिल्यांदाच एकत्र एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला आली आणि याला कारण म्हणजे आमचं जाधव सगळ्यांना फोन करून की नाही तुम्ही आल्याच पाहिजे। खरं तर आज त्यांना चांगली पेन्शन आहे, त्या घरात बसल्या तर खूप छान आयुष्य जगू शकता, पण स्वतःच्या कुटुंबाबरोबर समाजाचं सुद्धा आपण कुठेतरी देणं लागतो ही भावना खूप कमी लोकांमध्ये असते आणि अभिमान वाटतो की आमच्या शिवसैनिकांमध्ये ही भावना आहे आणि म्हणूनच मावशींनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। खरं तर खूप काही कल्पना नव्हती, फक्त मावशींनी सांगितलं की शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप आहे, पण इथे आल्यानंतर मावशी असं आधी वाटलं होतं की फक्त एक पक्षाचा कार्यक्रम करायचा म्हणून तो केलेला असावा, पण इथं आल्यानंतर या मुलांचा सगळी माहिती घेतल्यानंतर शाळेबद्दल माहिती घेतल्यानंतर आनंद आणि अभिमान वाटतो। मावशी ते नाशिक रोड परिसरात खरंच ज्या मुलांना गरज आहे आज त्यांच्यासाठी तुम्ही हा कार्यक्रम केला, निश्चितच तुमचं अभिनंदन करते। या प्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। या भेटीनं मुलं हरखून गेली होती। कार्यक्रमात शर्मिला जाधव, तृप्ती जाधव, ज्योतिताई आणि कार्यकर्त्या तसेच शिक्षक वृंद उपस्थित होत्या। विभाग प्रमुख सुनीता जाधव यांनी सर्वांचे आभार मानले। मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक रोड।